हायर कपिंग आणि सेक्शन कपिंग हे आपल्याला घ्यायचं. ओके, आता ते प्रॅक्टिकली तुम्हाला मी सगळ्यांना दाखवतो. प्रॅक्टिसमध्ये त्याचा व्यवस्थित फायदा होईल. त्याचा खूप छान आहे. ॲक्युपंक्चरचे हेडलिंगचे रिझल्ट जे असतात का त्याहीपेक्षा सुंदर रिझल्ट आहे तिकडून. ओके, फक्त ते प्रॉपरली व्यवस्थित झालं पाहिजे. त्या ठिकाणी सर हायर कपिंगची तयारी ते पेन आपल्याला कसे कमी करता येईल त्यासाठी आपल्याला आता आपण याच्यामध्ये हायर कपिंग मध्ये आपण पाहणार आहोत. तर हायर कपिंग करते वेळेस अतिशय लक्षात ठेवण्याची गोष्ट ही आहे की पेशंटच्या स्किनवर तो हायर जी आग्नी आहे ती पडली नाही पाहिजे. ती एक दक्षता घ्यायची. दुसरी दक्षता याची घ्यायची की जो पेशंट आहे आपला त्या पेशंटची स्किन वर रॅशेस पहिलेच असले नाही पाहिजे, वुड्स असले नाही पाहिजे, पुढे जखम असली नाही पाहिजे, स्किनचं इन्फेक्शन असलं नाही पाहिजे. शुगर पेशंट असतात त्याला करते वेळेस त्याचे वेगळे नियम आहेत, त्या पद्धतीने करायचे. ते हे सगळ्या गोष्टीचा अगोदर आपण काय करायचं आहे इतिहास पेशंटकडून काढायचा. पेशंटला ते विचारायचं. सगळ्यात महत्वाची गोष्ट इकोस्प्रिट नावाची गोळी जर एखाद्या पेशंटला चालू असेल तर त्याला जखम होता कामा नये याचंही दक्षता घ्यायची. ओके.